नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, परत एकदा शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर बातमी आली आहे केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून. कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकाच दिवशी 4,000 रुपये हे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्त्याची 2,000 रुपये, तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याची 2,000 रुपये हे एका दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 4,000 रुपये असे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या तारखेला किती वाजल्यापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. सविस्तर माहिती ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. आणि त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच दररोज महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला शेतकरी मित्रांनो, हे 4,000 रुपये कधी येणार आहेत जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी ह्या योजनेच्या माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18वा व 5वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तालुक मानोरा तेथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे. ह्या समारंभात राज्यपाल CP राधाकृष्ण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही ह्यांनी यवतमाळ वाशिमच्या पालकमंत्री हे मान्यवर उपस्थित असणार आहेत. तसेच कृषी मंत्री सुद्धा ह्यांनी उपस्थित असणार आहेत. ह्यांच्या माध्यमातून हे 4,000 रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेची 18व्या हप्त्याची 2,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याची 2,000 रुपये हे जमा होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजना ही माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. ह्या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबासह पती पत्नी व त्याची 18 वर्षाखालील अपत्य 2,000 रुपये प्रति हप्ता ह्याप्रमाणे 3 समान हप्ते प्रतिवर्ष 6,000 त्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. PM किसान योजनेअंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2024 अखेरी राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांना बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यामध्ये 17व्या हप्त्याचे सुमारे 32,000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचे जे 18व्या हप्त्याचे 2,000 रुपये आहेत हे DBT लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्याला हे आधार संलग्न लिंक आहे का, DBT ॲक्टिव्ह आहे का, हे तुम्हाला जर माहीत नसेल तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता. तर कशी चेक करायची आहे आपण अगोदरच व्हिडिओ बनवला आहे, तुम्हाला व्हिडिओ शॉर्टमध्ये दिसेल. तो व्हिडिओ पाहून तुमचे हे DBT एनेबल फॉर ॲक्टिव्ह आहे का हे चेक करा, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, हे हप्ते मिळणार आहेत. त्याच्यानंतर PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येकी हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ आज करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 24-25 या आर्थिक वर्षात एकूण 4 हप्त्यामध्ये एकूण 91.45 लाख शेतकऱ्यांना कुटुंबांना रक्कम 6,949.68 कोटी लाभ आज करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहिमेद्वारे PM किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबीची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेली आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याची 2,000 रुपये सुद्धा DBTच्या प्रमाणे हे पैसे येणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती. जर तुमची बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक आहे का, संलग्न DBT फॉर एनेबल आहे का, हे ॲक्टिव्ह आहे का हे चेक करायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती आहेच, तो पाहून तुम्ही चेक करून घेऊ शकता. तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही. तुम्ही आजच हे
व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ पाहून जो चेक केला तर तुम्हाला लगेचच समजेल तुम्हाला किती पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचे लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत केलेल्या बँक खाते आधार संलग्न केलेल्या व KYC पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांना बँक खात्यात 19 कोटीहून अधिक रकमेचा लाभ तर राज्य योजनेच्या मधून 2,000 कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. ह्या समारंभामध्ये PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपयाचा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होईल. PM किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ वितरण समारंभ pmindia.uvcast.nic.in ह्या लिंक आधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथे तुम्हाला जो लिंक आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल की pmindia.uvcast.nic ह्या वेबसाईटवरून तुम्ही लाईव्ह जाऊ शकता आणि तिथे जे कार्यक्रम होणार आहे तुम्ही ते लाईव्हमध्ये बघू शकता. जो हप्ता वितरित होणार आहे तो कार्यक्रम तुम्ही ह्याच ठिकाणी बसून बघू शकता आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला प्रतिसादसुद्धा देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये हे 91.52 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 4,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला येत नसेल तर फक्त PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहेत. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आणि हप्ते येत असतील तर PM किसान योजनेची 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेची 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये ही शेतकऱ्याला तुम्हाला मिळणार आहेत. तर त्याच्या आधी तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न असणं गरजेचं आहे. KYC झालेली असावी आणि तुमचं भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत झालेली असावी. अशी ही 3 कामे जर पूर्ण झाली असेल तर तुम्हाला 4,000 रुपये हे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी अपडेट शेतकऱ्यांसाठी होती. खुशखबर. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.